एनसीपी अजित पवार गुट महाराष्ट्र विधानसभा में कितनी सीटों पर चुनाव लड़ा जाएगा, इस सवाल पर एनसीपी नेता एमपी प्रफुल्ल पटेल ने कहा कि 3 दलों की सरकार में हम सभी सीटें नहीं मांग सकते, लेकिन हमारे और पुरानी एनसीपी और हमारे सहयोगी के पास 57 विधायक है और जैसा कि भुजबल साहब ने कहा 85 से 90 हम सीटें मांगने के बारे में सोच रहे हैं और हमारी मांग के अनुसार 85 से 90 सीटों पर लड़ना जारी रहेगा। गोंदिया में पत्रकारों से बात करते हुए इन्होंने ये कहा। असं आहे, आम्हालाही समजतं की 3 पक्ष असल्यामुळे काय आम्हाला सगळ्या जागेचा जो दावा नाही करता येणार, पण साधारणतः आमचे जुन्या पक्षासह आमचं त्यावेळीस आमचे आमदार आणि आमच्या सहकारी आमदार जे काही आमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून राहिलेले आहे अशी संख्या 57 होते। ते 57 आमदार तो पहिलेच होते जुने। त्याच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त जागा कशी आम्हाला मिळवता येईल हे आमची प्राथमिक तयारी राहील आणि 3 पक्षामध्ये जवळपास म्हणजे कसा ॲडजस्टमेंट चांगला होऊ शकते, म्हणजे त्याचा मी अर्थ हे म्हणत नाही की 57 होती, पण किमान जसं भुजबळ साहेबांनी परवा सांगितलं 85-90 जागाची तयारी आमची मागायची आहे। भंडारा गोंदिया जिले से सांसद प्रशांत पड़ोले और गढ़चिरौली चिमूर के सांसद नामदेव राव किरसन चुनाव जीते और प्रफुल्ल पटेल ने दोनों सांसदों को बधाई दी और उम्मीद जताई कि वे गोंदिया और भंडारा जिले के विकास के लिए आगे आएंगे। बघा, मला काही कोणाचा बद्दल म्हणायचं नाही आहे। मी माझी संस्कृतीप्रमाणे आणि एक विसरलो कारण तोही आपले जिल्ह्याचे पार्ट म्हणजे डॉक्टर नामदेवराव किरसन तेही आपल्या गोंदिया जिल्ह्याचे आहे आणि गोंदिया जिल्ह्याचा काही भाग गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये आहे, त्यांचाही मी अभिनंदन करतो आणि या दोन्ही खासदारांनी आपल्या गोंदिया जिल्ह्याच्या आणि आपल्या विदर्भाच्या आपल्या परिसराचा चांगला काहीतरी विकास करावा अशी माझी पण त्यांनाही शुभेच्छा आहे। गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।